नमस्कार. तुमचं नाव सर? माझं नाव संग्राम देशमुख. सर आज तुमची कोणती गाडी आहे? माझी टियागो गाडी आहे. तर आज या ठिकाणी जय श्रीराम ऑटोमोटिव्हला तुम्ही किती वर आहे तुमची रेंजची? मी टियागो माझी जी सर्व्हिसिंग कार आहे मी रेग्युलर सर्व्हिसिंग इथंच करत असतो. अच्छा, रेग्युलर इथंच करता? हा. कसा अनुभव आहे तुमचा? काय एकदम चांगली सर्व्हिसिंग आणि कुठं अडचणीला काय फोन केला वगैरे तर ते लगेच सांगत असतात आणि प्रत्येक वेळेस एकदम चांगली सर्व्हिसिंग ते करतात. आता टाटाची टॅगो गाडी तुम्ही वापरताय, याबद्दल प्लस पॉइंट काय मायनस पॉइंट काय तुम्हाला वापरताना? टाटाची गाडी तर म्हटलं एकदम रफ अँड टफ आहे. कुठे यूज करा, कशी यूज करा, काही अडचण नाही. आतापर्यंत मी जवळजवळ 3 वर्ष माझ्या गाडीला झालेत आणि जवळजवळ 1,35,000 किलोमीटर मी गाडी चालवली आहे. अरे बापरे, मला कुठंच कधीच अडचण या गाडीमध्ये आलेली नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळं टाटाची गाडी बेस्ट. सर तुम्हाला काय आता डिझेल गाडी तुमची आहे? माझी पेट्रोल प्लस सीएनजी गाडी. पेट्रोल प्लस सीएनजी 1,35,000 केलंय पेट्रोल सीएनजी. हा, येस. तुमचं डेली किती रनिंग आहे? डेली माझं 200, 300. अरे बापरे, 100. चांगलंच रनिंग आहे. मग आता तुमची सीएनजी गाडी आहे, मला सीएनजी ला जे फिल्टर असतात ते क्लीन करताना किंवा त्याची कशी कॉस्ट जाते, काय एक साधारण सांगताल का? साधारणतः सर्व्हिसिंग कॉस्ट माझी आता मी बघतो तर साधारणतः जी मेजर सर्व्हिसिंग आहे तिला साधारणतः 4,500 ते 5,000, 5,500-6,000 पर्यंत खर्च येतो. आणि जी मायनर सर्व्हिस आहे त्याला 2,000-2,500-3,000 पर्यंत खर्च येतो. अजून काय सांगताल सरांबद्दल? नाही, इथं जे आहे श्रीराम ऑटोमोटिव्हला एकदम चांगल्या पद्धतीनं सर्व्हिसिंग आणि प्रत्येक बारीक गोष्टीचं निरीक्षण करून सर्व्हिसिंग करतात. आता माझं एवढं रनिंग होतं त्याच्यामुळं साधारणतः मला 3-4 महिन्याला सर्व्हिसिंग करावी लागते. मेजर सर्व्हिसिंग करावी लागते. त्याच्यामुळे मी इथं येत असतो आणि त्यांची जी सर्व्हिसिंग आहे एकदा सर्व्हिसिंग केल्यानंतर मला सहसा आतापर्यंत मला काही अडचण आलेली नाहीये याच्यामध्ये. धन्यवाद सर. नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी विक्रांत ढवळे तुमचं VP ब्लॉग्स बारामती यूट्यूब चॅनल सांगायचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण आलेलो आहे जय श्रीराम ऑटोमोटिव्ह या ठिकाणी. यांच्या ठिकाणी रबिंग, पॉलिशिंग, व्हील बॅलन्सिंग, कार ॲक्सेसरीज, त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग अशी बरेच कामे केली जातात. तुम्ही बघत आहात माझ्या पाठीमागे ह्या ज्या गाड्या उभ्या आहेत, सफारी म्हणा, त्यानंतर MG हेक्टर, हॅरियर, त्यानंतर छोट्या सिदान कार्स, वेर्ना, क्रेटा, XUV मध्ये, त्यानंतर टॅगो, शिफ्ट डिझायर, अशा अनेक प्रकार गाड्यांची कामे या ठिकाणी केले जातात. तर आपण या ठिकाणी जे ओनर आहेत त्यांना विचारणार आहे की सर तुम्ही या ठिकाणी जे तुमचं आत्ता ऑटोमोटिव्ह आहे वर्कशॉप, या ठिकाणी तुम्ही कशी कामं केली जातात किंवा या ठिकाणी तुम्ही जे ग्राहक आहेत यांना कशी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिडिओच्या मार्फत बघितल्या जाणार आहे. सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाही. जर खरंच तुम्ही या ठिकाणी जर काम केलं असेल तर नक्की कमेंट करा की त्यांचं काम कसं आहे. तर चला स्टेप वाईज आपण सगळ्या गोष्टी आज बघणार आहे. चला भेटूया. वेलकम सर. नमस्कार. नमस्कार सर. जय श्रीराम ऑटोमोटिव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सर तुमचं नाव? मी निखिल नंदकुमार घोरपडे आणि हे माझे मित्र. नमस्कार सर. आम्ही दोघांनी हा व्यवसाय ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू केलेला आहे. ओके सर, माझा VP ब्लॉग्स बारामध्ये हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि आम्हाला आमच्या काही कस्टमरने आम्हाला डायरेक्ट मेसेज केला होता की काही कस्टमरच्या कार्स असतात, बऱ्यापैकी भरपूर लोकांना प्रॉब्लेम्स असतात की कोणती कामं, क्लिनिंग म्हणा, डेंटिंग पेंटिंग म्हणा, सर्व्हिसिंग म्हणा. तर चला म्हणलं आज बारामतीमधलं चांगल्यातलं चांगलं शॉप कोणतं आहे, तर मला सर्च केल्यानंतर तुमचं शॉपचं नाव हे केलं. तर मी आलो आहे या ठिकाणी. तुम्ही आम्हाला काय माहिती सांगाल सर? आपल्या शॉपमध्ये सगळ्या प्रकारचे शोरूममध्ये जी कामं होतात ती सगळी कामं आपण आपल्या शॉपमध्ये करतो. व्हील बॅलन्सिंग असेल, व्हील अलाइनमेंट असेल, सर्व्हिसिंगची सगळी मेजर कामं, सस्पेन्शन असतील, गिअर बॉक्स, इंजिन असेल, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या एसी वर्क असेल, इलेक्ट्रिकल कामं असतील, ही सगळी कामं आपण त्या ठिकाणी करतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपण वॉशिंग, क्लिनिंग, कोटिंगचे सगळे प्रकार, टेफ्लॉन असेल, सिरेमिक कोटिंग असेल, इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू असतील किंवा डेंटिंग पेंटिंगची सगळी कामं असतील, ही सगळ्या प्रकारची कामं आपण आपल्या शॉपमध्ये करत असतो. साधारणतः आता जसं की तुम्ही म्हणले रबिंग पॉलिशिंगला एक साधारणतः किती कॉस्ट जाते? रबिंग पॉलिशसाठी आपण टेफ्लॉन कोटिंगचा विचार केला तर स्मॉल कारच्या सेगमेंटमध्ये आपण 2,500 रुपये घेतो. मोठी गाडी असेल इनोवा सारखी तर आपण 3,500 रुपये घेतो. जसं की आता व्हील बॅलन्सिंग मला गाडीचं करायचं म्हणलं तर व्हील बॅलन्सिंग किती दिवसात केलं पाहिजे? व्हील बॅलन्सिंग साधारणतः तुम्हाला 5,000 किलोमीटर किंवा 6 महिन्यातून एकदा केलं पाहिजे. ओके. त्याच्याकडून तुम्हाला टायरची लाईफ वाढेल. आणि कसं ओळखायचं बरं कस्टमरनी?
की व्हील बॅलेन्सिंग कामाला आलं हे कसं ओळखायचं? गाडी 90-100च्या स्पीडला गेली की वॉबलिंग करते. Okay. महत्वाचं म्हणजे आपण सर्व्हिस शेड्यूल मध्ये आपण आपले स्टिकर आहेत त्याच्यामध्ये कस्टमरला साधं सोपं समजावं की आपण अलाइनमेंट बॅलन्सिंग कधी केले आणि नेक्स्ट कधी करायचंय ते आपण Okay. स्टिकर वरती मेन्शन केलेलं असतं. आता बऱ्यापैकी तुम्ही कार ऍक्सेसरीज ही करता. हा. तर आता मार्केटमध्ये कार ऍक्सेसरीज जर घ्यायला गेलं तर खूप लोक सर्च करतात ऑनलाईन मागवणं. तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया राहील? नाही, आम्ही शक्यतो आता एक जिन्युइन पार्ट ठेवतो. वेगवेगळ्या कंपनीनुसार वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. काही कंपन्या स्पेसिफिक हे करतात त्या मॉडेलसाठी, बरोबर आहे. आपण तेच मॉडेल आणि वॉरंटी गॅरंटीवाले. ऑनलाईनचं कसं असतं थोडंसं ऑनलाईनची गॅरंटी वॉरंटी राहत नाही. अगदी बरोबर तसं आहे आम्ही कस्टमरला सेवा म्हणजे तिथपर्यंत देतो की बरोबर जरी आहे. उद्या तुम्हाला वर्षात 6 महिन्यात काय झालं तरी आपण ते रिप्लेस किंवा त्याच्याबद्दल काय करता येईल बरोबर अशी आपण आहे. त्यांना सेवा देतो. आता जसं की आपल्या समोर आता ही होंडा अमेजची गाडी आहे. आता होंडा अमेजची गाडी जसं की त्याचा खालचा पोर्शन बऱ्यापैकी कस्टमरला वरून गाडी ते बघतात पण खालून ज्या गोष्टी असतात ते माहीत नसतात. याबद्दल तुम्ही काय सांगताल आम्हाला? आता ही गाडी काल आपल्याकडे आली आहे कामासाठी. तर त्याच्यामध्ये आपण आता ह्या गाडीचं संपूर्ण काम करणार आहे सस्पेन्शनचं. त्याच्यामध्ये पुढचे दोन्ही शॉकर, स्टेअरिंग रॅकचं काम आहे, पाठीमागचे दोन्ही शॉकर आहेत आणि पूर्ण सर्व्हिसिंग आहे गाडीची. आता जसं की आता हा पुढचं तुम्ही म्हणताय ऑइल टँक असतो. कधी कधी गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असलेला ऑइल टँकला तो कधी कधी फुटतो ऑइल टँक. तर याच्यामध्ये मेजर काम असतं. याबद्दल तुमचं काय मत राहील? काय काम असतं मेजर? शक्यतो ह्या गाड्यांना थोडासा ग्राउंड क्लिअरन्स कमी. अशा केसमध्ये जर गाडी घासली वगैरे, आता हा बघा तुम्ही चेंबर दिसतोय हा तुम्हाला थोडासा घासल्या टाईप, ऑइल संप आहे हा. बरोबर आहे. मग ह्या केसमध्ये जर आपण शक्यतो रिपेअर वरती जास्त भर देतो कारण कस्टमरचं कॉस्टिंग आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो. इन केस ज्या ह्याच्यामध्ये ज्या कंडिशनमध्ये तो चालतच नाही त्या ठिकाणी आपण रिप्लेस केलं जातं ते. बरोबर आहे. कधी कधी सायलेन्सरलाही धक्का बसतो. त्या ठिकाणी किती कॉस्ट येते गाडीची? सायलेन्सरही कधी कधी गाडीचा फुटतो, कधी कधी त्याचा जो गाडीचा आवाज असतो तो चेंज होतो. तर त्यामध्ये तुमचं काय म्हणणं राहील? वेल्डिंग आणि पॅकिंग जर बदललं, आता सायलेन्सर पूर्ण टाकायची गरज नाही पडत ऍक्च्युली. वेल्डिंग आणि जर आपण पॅकिंग बदललं तर त्याचा आवाज कमी होतो आणि इथं पॅकिंग असतं. ओके. इथलं पॅकिंग आणि कुठं चेंबलेलं असेल तर पॅकिंग बदलली. ओके. आता बऱ्यापैकी बऱ्याच कस्टमरच्या गाड्या 2013, 14, 15, 16 याच इयर्स मधल्या आहेत आणि तर गाडीचं काय काम निघू शकतं किंवा कस्टमरनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? गाडीच्या मेंटेनन्सनुसार आता तुम्हाला सांगतो, रेग्युलर आपल्या 1 वर्षाला आपल्या ऑइल चेंजच्या सर्व्हिस तुम्ही कंटिन्यू केल्या पाहिजेत. ऑइल चेंजच्या सर्व्हिस आणि आता शेड्यूल सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो ती कामं म्हणजे कसे निघू शकतात. आता क्लच प्लेट असेल किंवा ब्रेक पॅड डिस्क असतील, हे रनिंग पार्ट आहेत. बरोबर. तुमच्या कस्टमरच्या चालवण्यावर डिपेंड करतात. पण गाडीचं टायमिंग असेल, टायमिंगचं काम असेल किंवा इजियर वॉलचं हे असेल तर त्या थर्मोस्टॅट वॉल असतील, कुलंटची काळजी, ह्या ज्या त्या गोष्टी तुम्ही शेड्यूलनुसार केल्या, 1 वर्ष किंवा 2 वर्ष 3 वर्ष असं टायमिंग आहे त्याला, त्या गोष्टी त्यावेळेस केल्या तर कस्टमरला अगदी एकदम निघणारा मेंटेनन्स त्याच्यापासून थोडंसं हे बसतं. ओके. तर गाडीचं एक बोनट ओपन आहे. वेरना गाडी होंडा सिटी गाडी आहे, त्या ठिकाणी जाऊया आपण. त्या ठिकाणी होंडा सिटीचं बोनट ओपन आहे आणि बोनट ओपन केल्यानंतर बऱ्यापैकी कार वॉश क्लिनिंगला जाते किंवा घरी पण आपण गाडी धुतो. त्या टाइमला कधी कधी लोक पुढं पाणी मारतात. तर ते मारल्यानंतर कधी कधी गाडी चालू होत नाही. तर असं का? आता ह्याच्यामध्ये काय केलंय, ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये सेन्सर आपण बघू शकता. जवळपास सगळे सेन्सर असे वरतीच आहेत. कपलर वायरिंगला असे कपलर जोडलेले आहेत. त्या कपलर मध्ये वगैरे तुम्ही प्रेशरने पाणी वगैरे मारलं तर ते कपलर ओले होतात. ओके. ओले झाल्यानंतर ती गाडी तिथपर्यंत ते करंट सप्लाय होत नाही. त्यामुळे गाडी स्टार्ट व्हायला प्रॉब्लेम होतात. ओके. त्यापेक्षा शक्यतो काळजी घ्यायची की बोनेट कंपार्टमेंट मध्ये पाणी मारायचं नाही. ओल्या कपड्याने किंवा कशाने तरी आपलं पुसून घ्यायचं. बरोबर आहे. आणि मारलं तरी आपण बाजूने बघू शकता, एवढ्या बाजूने तुम्ही कव्हर करू शकता पाणी. आतमध्ये जास्ती भागात तुम्हाला पाणी मारायचं नाही. सर, कुलन वॉटरचं काय काम राहतंय? कुलन वॉटर जे आपण कधी कधी गाडीचं वॉटर कमी होतं, कुलंट वॉटर. कुलंट अशी गोष्ट आहे की ती तुमची लिकेज असल्याशिवाय कमी होऊ शकत नाही. त्याला तुम्ही कालावधी बघितला तर एक साधारणतः 50,000 किलोमीटर किंवा 3 वर्षाला कुलंट बदललं पाहिजे गाडीचं, अशी त्याची लाईफ दिलेली आहे. पण इन केस काही कारणास्तव ते लिकेज वगैरे झालं तर आपण ते कुठं लिकेज आहे बघून, आता सध्या रेडिएटर आहे त्याला किंवा थर्मोस्टॅट वॉल आहे, कुलंटचे पाईप आहेत, ज्या रबर पाईप आहेत, त्या 3 वर्षांनी अशा उन्हाळ्यात वगैरे कुलंट सप्लाय होऊन हार्ड होतात. 3 वर्षांनी तुम्ही साधारणतः बदलल्या पाहिजेत. ओके. बरोबर आहे सर. कधी कधी इंजिनचंही काम निघतं सर. कधी कधी बऱ्याच ठिकाणी पाहतो मी तर बोनट ओपन केल्यानंतर इथं लिकेजेस, ऑइल लिकेजेस. तर असं का? आता काय ते त्याच्या खाली सर गॅसकेट आहे, पॅकिंगचा प्रकार आहे तो. तर
8-10 वर्ष झालं की बरोबर त्यातून थोडंसं आहे. जर गॅस्केट जर डॅमेज झाली तर ती सील लिकेज होऊन त्यातलं ऑइल बाहेर पडतं. मग ओके त्याच्या वेळेस काय ते पॅकिंग वगैरे बदलून ते होऊन जातं ऑइल लिकेज कमी. ओके सर. सर गाडी सर्व्हिसिंग करताना तुम्ही कोणकोणती कामं केली जातात? गाडी सर्व्हिसिंग मध्ये आपण आता 40 पॉईंट चेकअप जे म्हणतो शोरूमचे ते आपण सगळे केले जातात. गाडी सर्व्हिसिंगला लागल्यापासून तुमचे हेडलाईट बल्ब, इंडिकेटर बल्ब, त्याच्यानंतर ब्रेकचे बल्ब, बोनेट कंपार्टमेंट मध्ये काही गोष्टी आहेत, ब्रेक ऑइल असेल, कूलंट लेवल असेल, एअर फिल्टर, एसी फिल्टर क्लीन असेल, त्याच्यानंतर ब्रेक पॅड डिस्क क्लिनिंग, ब्रेक पॅड क्लीन केले जातात, लायनर क्लीन केले जातात. सस्पेन्शन मध्ये तुमचे सगळ्या बुशिंग, शॉक ऑब्झर्वर, स्टॅबिलायझर रॉड हे सगळं चेक केलं जातं. केबिन कंपार्टमेंटमध्ये तुमचं एसी वर्क होतोय का, बाकी एसीचा फ्लो, आतमध्ये तुमच्या लाईट्स ऑपरेट होत आहेत का, सगळ्या या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या जातात. आणि शेवटी गाडीची रोड टेस्ट घेतली जाते. ओके. आपलं शॉप कधीपासून सुरुवात आहे सर? आपलं 5 ऑगस्ट 2024 पासून आपलं शॉप सुरू झालेलं आहे. 2024 पासून तुम्ही आपल्या लोकांना 6 महिन्यामध्ये आपण जवळपास 2000+ गाडी आज सर्व्हिस केली. अरे वा, खरंच खूप सुंदर. आज या ठिकाणी तुम्ही 2000 गाडी सांगताय. नक्कीच तुमचं काम चांगलं आहे. जसं की मी आज 2-3 ग्राहकांनाही विचारलं, खरंच तुमच्याबद्दल चांगला रिव्ह्यू त्यांचा होता की आम्ही बऱ्याच ठिकाणी सर्च केलं कुठं बाबा गाडी सोडायची कामाला, तर या ठिकाणी आम्ही आणतो. आज लोक धर्मपुरी, नातेपुते खूप लांब आहे. नाही, आता आमच्याकडून तुम्हाला सांगतो आपलं बिग वन दौंड पाटस तर आहेच, इंदापूर, माळशिरस, अकलूज, टेंभुर्णी, पंढरपूरच्या पण आमच्याकडे गाड्या सर्व्हिसला असतात. ओके. कंदरपासून अजून एक की ज्या टाइमला गाडी उभा असते, आपण गाडी स्टार्ट करतो, स्टार्ट करताना कस्टमर कोणती काळजी घ्यायला पाहिजे? बऱ्यापैकी एसीचं पण काम निघतं, बऱ्यापैकी पुढची जे याच्यामध्ये तो डिस्प्ले आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी इंडिकेटर दाखवतात. त्या टाइमला तुमचं काय म्हणणं आहे? गाडी सुरुवातीला स्टार्ट करताना तुम्हाला सांगतो आपण काही कस्टमर काय करतात, डिरेक्टली स्टार्ट केली जाते. बरोबर आहे. अशा कंडिशन मध्ये सुरुवातीला फक्त तुम्हाला इग्निशन द्यायचं एक 10-15 सेकंदासाठी. ओके. 15 सेकंद तुम्हाला थांबायचं ते इग्निशन दिल्यानंतर तुम्हाला एक 15 सेकंदाने एक स्टार्टर मारायचं. बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही आणि गाडी संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही कुठं बाहेर ठिकाणी बंद करता गाडी, ज्यावेळेस थांबता त्यावेळेस तुम्ही आपला एसी वगैरे बंद केला पाहिजे. बरोबर आहे. कारण चालू करताना एसी नाही चालू झाला पाहिजे. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी बंद करूनच तुम्ही शेवटी की बंद. असं का असं केल्याने काय होतं, म्हणजे काहीतरी इफेक्ट होत असेल ना की बाबा ऑइल वगैरे थंड असं काही? नाही, शक्यतो कसं होतं बॅटरीवरती इफेक्ट होतो थोडासा. ओके. त्या गोष्टी होऊ नयेत म्हणून शक्यतो सगळ्या गोष्टी ऑफ करून शेवटी हे केलं तर चालू होतं. आणि इंजिन ऑइल सर्क्युलेट व्हायला तुम्ही इग्निशन दिल्यानंतर तुमचं फ्यूल असेल किंवा ऑइल थोडं सर्क्युलेट व्हायला त्या गोष्टी गरजेच्या आहेत. एका गाडीची बॅटरी किती वेळ म्हणजे किती इयर्स टिकते तुमचं काय? साधारणतः 3.5 वर्षापर्यंत. वापर कमी असेल तर थोडस कमी टिकते, पण रेग्युलर वापरात जर गाडी असेल कंटिन्यू तर एक साधारणतः 3.5 वर्षापर्यंत बॅटरी तुम्हाला जाऊ शकते. आज तुमच्याकडे ऍक्सेसरीज आहेत तर तुमच्याकडे बॅटरी तुम्ही कोणत्या देता कस्टमर? एक्साइड आणि अमेरॉन दोन्ही वापरता. साधारणतः कॉस्ट काय देते त्याची? कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण शक्यतो. पण दोनच मार्केटमध्ये जास्त करून गाड्यांना असतात ना, बाकी शक्यतो आम्ही पण हे करत नाही, अमेरॉन आणि एक्साइड मध्ये देतो. जाता जाता आमच्या व्यवस्था तुम्ही काय मेसेज देताल की आज या ठिकाणी तुम्ही 2000 गाडी तुम्ही आज सर्व्हिसिंग करताय, बऱ्यापैकी मीही तुम्हाला सांगतो दिलेल्या स्क्रीनवरती नंबर करा. नक्कीच खरंच त्यांचं काम चांगलं आहे आणि आपण काय करतो, खरंच तुम्ही एकदा व्हिजिट करून बघा. बरोबर आहे. सर्व्हिस करून बघा, त्याची कामाची क्वालिटी बघा. आणि महत्वाचं म्हणजे जसं गाडीचं एज वाढत जाईल तसं कस्टमरची मानसिकता असते की आपला खर्च कमी व्हावा. बरोबर. त्याबाबत आम्ही जास्त काळजी घेतो. त्यामुळे एकदा 2 पैसे कस्टमरचे वाचायला पाहिजे, तेही महत्वाचं आहे. प्रयत्न करतो. नक्कीच. अजून एक लास्ट प्रश्न आहे की माझा, एक तुम्ही डेंटिंग पेंटिंग करता सर. डेंटिंग पेंटिंग बद्दल बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आता समजा डोअरला गाडी थोडी घासली, त्या डोअरचा पूर्ण आता जसं की पाठीमागे एक होंडा सिटी आहे, हा होंडा सिटीचा डोअर आहे बॅक साईडचा, थोडी नॉर्मल हिथं गाडी जर घासली तर तुम्ही अख्खा डोअर पेंट करता का तेवढीच बाजू फक्त डोअर पेंट करता? नाही, जर अदर कलर मध्ये असेल जास्ती गाडी, आता हा कलर तुम्ही बघताय हा ग्रे मध्ये आहे, व्हाईट कलर मध्ये तेवढा इम्पॅक्ट पडत नाही. ग्रे मध्ये काय होतं, समजा हा तुमचा पोर्शन क्रॅच झाला तेवढं क्रॅच, ते काय होतं थोडासा पॅच ओळखू येतो. बरोबर आहे. ते शक्यतो मग आम्ही तो डोअर पेंट करतो. आणि व्हाईट कलर वगैरे असेल तर मग आपण तेवढा पॅच करून त्याला रबिंग पॉलिश मारलं की ती गाडी ऑटोमॅटिकली तुमचं कलर मॅच. पण हा डोअरचा कलर आणि हा डोअरचा कलर मॅच होतो का? होतो ना, 100% सर. ओके, ठीक आहे. आणि एक साधारण कॉस्ट पण जास्त जात नाही त्याची? नाही, साधारणतः डोअर पेंटिंगचे 3500 पर्यंत, डेंटिंग पेंटिंगचे 3500 पर्यंत पॅनलला जातात. ओके, थँक्यू सर. तुम्ही खरंच खूप चांगली माहिती दिली. यातनं नक्कीच आमचे जे व्ह्युअर्स आहेत, ग्राहक आहेत, नक्की तुम्हाला कॉल करतील आणि त्यांची गाडी तुमच्या शॉपला घेऊन येतील, सर्व्हिसिंग करतील, जे काही त्यांच्या प्रश्न आहे ते इथे येऊन सोडवतील. धन्यवाद सर. ओके, थँक्यू.